मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे, पात्रूळ चौक गुलाम पैलवान हॉलच्या पाठीमागे ज्या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेची जे आरक्षित जागा होती त्या जागेमध्ये अनेक दलित समाजाचे कुटुंब या ठिकाणी राहत होते। त्यांना महानगरपालिकेची कारवाई करून बेकायदेशीरपणे ही जागा पार्किंगसाठी देण्यात आलेली। खरोखर संविधानिक विचार केलं तर निवारा महत्त्वाचा आहे, पार्किंग महत्त्वाची नाही। ज्या पद्धतीने तो मंगल कार्यालयवाला हा ठराव मंजूर करून घेतला, मुळात तो ठराव बोगस आहे। कारण हा ठराव सुट्टीच्या दिवशी त्यांनी मंजूर करून घेतलेला आहे। तो ठराव रद्द होऊन या ठिकाणी दलित वस्ती व्हावी म्हणून आम्ही गेल्या 6 महिन्यापासून पाठपुरावा करतोय। आम्हाला असा प्रश्न पडतोय की पैशाच्या जोरावर यांनी काय पण करतील आणि या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला हाताशी धरतील तर हे कदापि खपवून घेणार नाही। हा देश संविधानाने चालतो, हा कायद्यावर चालतो। या ठिकाणी जर दलित वस्ती मंजूर नाही झाली तर 1 मे दिवशी कामगार दिन 1 मे दिवशी महाराष्ट्र दिन दिवशी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे। आज ज्या पद्धतीने तो ठराव मंजूर झाला, आमचा असा प्रश्न आहे सोलापूर महानगरपालिकेला की दाट लोकवस्तीमध्ये पार्किंग कसे काय देऊ शकतो आणि त्या ठिकाणी आमचा असणारा जो प्रतीक, त्या ठिकाणी ते झेंडा आणि तिथं कट्टा तिथं निर्माण होता। ते जो मंगल कार्यालयवाला आहे तो मंगल कार्यालयवाला जाणीवपूर्वक या ठिकाणी जातीय मानसिकतेतून तो झेंडा पाडायला लावला आणि आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये तो झेंडा लावला आणि इथं बेघर दलित वस्ती दलित कुटुंब आहेत त्यांनी त्या ठिकाणी राहायला सुरुवात केली। तर त्या मंगल कार्यालयाने पैशाच्या जोरावर महानगरपालिकेला त्यांनी सांगितलं की हे अतिक्रमण आहे काढा। मुळात तो स्वतः एक अतिक्रमण केलेलं आहे। त्यांनी त्या मंगल कार्यालयाच्या पाठीमागं पूर्ण किचन अतिक्रमण केलेलं आहे। तेही सुद्धा कारवाई झाली पाहिजे। अन्यायतः आम्ही येणाऱ्या 1 मे दिवशी या ठिकाणी आमरण उपोषणाला आम्ही सुरुवात करणार आहे। तरी माझ्या सर्व या ठिकाणी सोलापूर येथील सामाजिक संघटनेला व आमच्या समाज बांधवांना या ठिकाणी मी आवाहन करतोय की आपण या आंदोलनाला पाठिंबा देणं गरजेचं आहे। कारण